Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. नर्सिंग जगतातील सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही ज्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघताय आणि जवळपास तुम्ही जून महिन्यापासून ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघताय लवकरच ती गोष्ट म्हणजे स्टाफ नर्स पदाचं नोटिफिकेशन तुमच्या समोर येणारे विद्यार्थी मित्रांनो. बघा, मुख्यमंत्र्यांनी जो 100 दिवसाचे कार्यक्रम सर्व विभागांना दिला होता, या 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत सर्व जे विभाग होते यांना त्यांची पदभरतीचं नोटिफिकेशन जून महिन्यात काढायला लावलेलं होतं. त्याच्यानंतर जुलै महिन्यात परीक्षा घेण्यासाठी लावली होती आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचा रिझल्ट लावण्यासाठी निर्देश हे मुख्यमंत्री साहेबांकडनं होते. बट बऱ्याच डिपार्टमेंटकडनं याच्यासाठी डिले झाला. बट आता काय झालं आहे, बिंदू नामावली आणि 80-20 अशा काही इतर मुद्द्यांमुळे ही गोष्ट बऱ्याच दिवसाची रेंगाळत होती. बट आता कुठे तुमचं नोटिफिकेशन डीएमआरचं येणार आहे आणि याच्या आधीचं पण जे अतांत्रिक पद, जे की अतांत्रिक आणि तांत्रिक पद जसे की फार्मासिस्ट आणि ड्रायव्हर, टंकलेखक यांचं नोटिफिकेशन यायच्या एका दिवसा आधीच तुम्हाला सक्सेस अकॅडमीने सांगितलं होतं की उद्या म्हणजेच 19 जूनला जवळपास 1100+ पदांचं नोटिफिकेशन येणार आहे. त्याच प्रकारे स्टाफ नर्स पदाचं पण मी सांगितलं होतं की जून मध्ये तुमचं नोटिफिकेशन एक्सपेक्टेड होतं, कारण की मुख्यमंत्र्यांकडनं तसे निर्देश होते. बट शेवटी हे सरकारी काम आहे आणि काही टेक्निकल इश्यूजमुळे तो आतापर्यंत डिले झाला विद्यार्थी मित्रांनो. बट आता मी सांगतो तुम्हाला की स्टाफ नर्स पदाचं नोटिफिकेशन, जे की तुम्ही थंबनेल मध्ये बघू शकताय की भरती लवकरच येणार आहे आणि नोटिफिकेशन ची प्रतीक्षा ही तुमची संपणार आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, तर स्टाफ नर्स पदाचं जे नोटिफिकेशन आहे रे बाळांनो, ते कधी येणार आहे बाळांनो, तर ते येणार आहे सप्टेंबर मध्ये, म्हणजे याच महिन्यामध्ये स्टाफ नर्स पदाचं काय येणार आहे बाळांनो, नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे किंवा येणार आहे. आणि ह्या महिन्यामध्ये कधी, तर आता सध्या जी बाकीच्या पोस्टची एक्झाम चालू आहे, ही एक्झाम संपणार आहे 23 सप्टेंबरला. आणि ही एक्झाम संपल्यानंतर जो 4th वीक आहे सप्टेंबर महिन्याचा, तर त्या 4th वीक मध्ये ही काय आहे, नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे. तर कितीही केलं तर हे सरकारी काम आहे. जास्तीत जास्त एक 2-4 दिवस, म्हणजे एक 2-3 दिवस आधी किंवा 2-3 दिवस नंतर, म्हणजे जास्तीत जास्त ऑक्टोबर महिन्याच्या फर्स्ट वीक पर्यंत मॅक्झिमम टू मॅक्झिमम डीएमआरचं तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळणार आहे. आणि या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला जवळपास 4,900 ते जवळपास 5,000 पद हे स्टाफ नर्स पदाचे काय आहेत, एक्सपेक्टेड आहेत. आता बऱ्याच जागेवर तुम्हाला लोक निगेटिव्हिटी पसरवतात की कॉन्ट्रॅक्च्युअल पद भरती होणार आहे, परमनंट खरंच होणार आहे का. मी माझ्या सर्व व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि तुम्हाला विथ डॉक्युमेंट प्रूफ पण केलंय की ज्यावेळेस पदभरतीचा शासन निर्णय निघाला होता, त्याच्यामध्ये विवरणपत्र अ मध्ये स्टाफ नर्सचे सगळे पद होते. म्हणजे विवरणपत्र अ मधल्या जे सर्व पद असतात बाळांनो, हे परमनंटच भरले जातात, जे की क्लिअरली पदभरतीच्या जे रूल्स आहे त्याच्यामध्ये मेन्शन होतं. आणि त्यासोबतच डीएमआरने आता जे रिसेंटली आंदोलन झाले आहे, ज्या की नर्सिंग संघटनांनी आंदोलन केले, त्याच्यानंतर डीएमआरचे आयुक्त असतील, डीएमआरचे सचिव असतील, डीएमआरचे महाराष्ट्राचे संचालक असतील, या सर्वांनी लिखित काय दिलेलं आहे, आश्वासन दिलंय की स्टाफ नर्स पदाचं भरती ही कशी होणार आहे, 100% परमनंट होणार आहे. आणि त्यांनी पण सांगितलं होतं की ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबर पर्यंत नोटिफिकेशन येईल. बट काही तांत्रिक अडचणीमुळे हा सगळा उशीर झाला. पण आता तुम्हाला नोटिफिकेशन कधी बघायला भेटणार आहे, तर जवळपास सप्टेंबर महिन्याच्या लास्ट वीक मध्ये तुम्हाला स्टाफ नर्स पदाचं नोटिफिकेशन बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही पण इथेच आहात विद्यार्थी मित्रांनो, मी पण इथेच आहे. माझ्या माहितीमध्ये काहीतरी तथ्य असतो, काहीतरी पुरावा असतो, म्हणून ही माहिती मी तुमच्या समोर वेळोवेळी घेऊन येत असतो. मागच्या वेळेस पण बाकीच्या पदांचं नोटिफिकेशन यायच्या एका दिवसा आधी मी तुम्हाला क्लिक केलं होतं की नोटिफिकेशन बाळांनो येणार आहे. त्याच प्रकारे स्टाफ नर्स पदाचं पण लवकरच नोटिफिकेशन बघायला मिळणार आहे. 4,900 ते 5,000 पद असणारे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, आपण आता एक्झाम पॅटर्न स्ट्रॅटेजी कशी सेट करायची हे पण डिस्कस करूया. म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो
जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, मला सरकारी अधिकारी बनायचंय, मला नर्सिंग ऑफिसर बनायचंय, तर तुमच्या स्वप्नांमध्ये बाळांनो ती आग असली पाहिजे, ती तळमळ असली पाहिजे आणि तुमच्यात ते पोटेन्शियल्स पाहिजे की नाही मी करू शकतो. फक्त मी करू शकतो म्हणून होणार नाही, तर तुम्हाला तेवढी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तेवढी मेहनत घ्यावी लागेल आणि जाता जाता एक तुम्हाला एक ब्युटिफुल कॉट सांगतो, त्याच्यानंतर बाकीचे इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करूया. देखो, लहरों से डरकर, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जब एक नन्ही चींटी, जब एक नन्ही चींटी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. जब एक नन्ही चींटी दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास, मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, यूं ही नहीं अकरता है. फिर उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस विद्यार्थी मित्रांनो, आणि नोटिफिकेशन आल्यानंतर स्टडी करण्यापेक्षा जर नोटिफिकेशन येण्याआधीच जर तुम्ही प्रिपेअर करणार आहे, तर तुम्ही जगाच्या 2 पावलं पुढे असणार आहे. तुम्ही जगापेक्षा, बाकीच्या ऍस्पिरंट्स पेक्षा नक्कीच 2 पावलं पुढे जाणार आहे आणि तुमच्या ध्येयाच्या तुम्ही जवळ जाऊन पोहोचणार आहे. आणि तुम्हाला प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करियर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी एक छोटीशी गुड न्यूज आहे रे विद्यार्थी मित्रांनो, तर आपली लवकरच काय होते, डीएमईआर ची बॅच चालू होते. या डीएमईआरच्या बॅच मध्ये तुमचा पूर्ण स्पेशल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस कंप्लीट केला जाईल. याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप नॉच बेस्ट टीचिंग फॅकल्टीज आहे बाळांनो. या कोर्सची प्राइस जी आहे ती 10,000 आहे. पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आहे. 10,000चा कोर्स आहे हा फक्त आणि फक्त 2500 रुपयात आहे. याच्यात तुम्हाला लाईव्ह लेक्चर आहेत, रेकॉर्डेड लेक्चर आहेत, नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. आता आपण सिलेबस एकदा स्टडी करूया. सिलेबस डीएमईआरचा काय असणार आहे बाळांनो, तर तुम्हाला सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न मी सांगतो रे बाळांनो. एक्झाम पॅटर्न मी आधी सांगतो. तर एक्झाम पॅटर्न मध्ये तुम्हाला टेक्निकल जो सिलेबस असणार आहे, टेक्निकल जो सिलेबस असणार आहे हा किती पर्सेंट असणार आहे, तर 40% असणार आहे. म्हणजे किती क्वेश्चन असणार आहे रे बाळांनो, तर तुम्हाला जवळपास 80 प्रश्न 80 मार्कासाठी, जे एकच मिनिट, जे 40% सिलेबस म्हणजे 40 प्रश्न जे आहे रे बाळांनो, हे तुम्हाला टेक्निकल सिलेबसचे असणार आहे. आणि किती मार्कासाठी असणार आहे, 80 मार्कासाठी. नॉन टेक्निकल जो सिलेबस आहे बाळांनो, नॉन टेक्निकल जो सिलेबस आहे तो 60% सिलेबस असणार आहे. म्हणजेच किती रे बाळांनो, तर 60 क्वेश्चन असणार आहे 120 मार्कांसाठी. अशा प्रकारे तुम्हाला 100 प्रश्न असतील. किती मार्कांसाठी, तर 200 मार्कांसाठी. आणि एक्झाम साठी टाइम किती असणार आहे रे बाळांनो, टाइम किती असणार आहे, तर 90 मिनिट्स असणार आहे. किती मिनिट्स असणार आहे, 90 मिनिट्स असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसणार आहे बाळांनो. आणि याच्यामध्ये डीएमईआर ने एक खूप मोठा बदल केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जी येणारी एक्झाम आहे ती किती सेक्शन मध्ये असणार आहे, तर 5 सेक्शन मध्ये असणार आहे. याच्यात तुमचे जे 5 सेक्शन आहे याचा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पूर्ण इन डेप्थ तुम्हाला काय देणार आहे, नॉलेज देणार आहे की कशा प्रकारे डीएमईआर चा हा एक नवीन बदल ह्या वर्षी करण्यात आलेला आहे. तर त्यात तोपर्यंत तुम्ही काय करायचंय, प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल आजपासूनच प्रिपरेशनला लागायचंय. आणि जरी आपण आजपासून कन्सिडर केलं तरी तुमच्याकडे प्रिपरेशन करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचे 30 दिवस आहे. महिन्याचे जवळपास तुम्हाला 30 दिवस भेटतील. आणि तुमची एक्झाम जी आहे ती नोव्हेंबर महिन्याच्या साधारणतः सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये एक्सपेक्टेड आहे. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे 30 दिवस मिळतील, हे दिवस सप्टेंबरचे 30 दिवस मिळतील, ऑक्टोबरचे 30 दिवस मिळतील आणि नोव्हेंबरचे जवळपास 15 दिवस. म्हणजे तुम्हाला 75 दिवसाचा काय भेटतोय रे बाळांनो, अवधी मिळतोय. आणि 2025 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे बाळांनो. बघा, या वर्षी डीएमईआर आहे 5,000 पदं, म्हणजे आतापर्यंतची सर्वात मोठी भरती आहे. आतापर्यंतची भूतो ना भविष्यती अशी 5,000 पदांची भरती आहे बाळांनो. सीएचओच्या जवळपास
बघा बाळांनो, 2000 प्लस पोस्ट येणार आहेत. 2000 प्लस पोस्ट याच सप्टेंबर महिन्यातच येणार आहे. कधी येणार आहे? सप्टेंबर महिन्यातच येणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला डीएचएसच्या जवळपास 2064 पदांची भरती येणार आहे. आणि त्यासोबतच महानगरपालिकेचे जवळपास 2 ते 3,000 पद 2 ते 3,000 पद जवळपास महानगरपालिकेचे आहेत. म्हणजे जवळपास 12,000 भरती स्टाफ नर्स पदासाठी निघणार आहे. आणि तुम्हाला 12,000 पोस्ट पाहिजे. तुम्हाला फक्त एक पोस्ट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे कोणासाठी कष्ट करायचे? तर तुमच्या आई वडिलांसाठी. तुमच्या आईला म्हणायचंय, ए माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने बडे पुरे करके मैं दिखलाऊंगा. आयुष्यात तुम्ही जे पण स्ट्रगल केलंय, जे पण स्ट्रगल तुमच्या आई वडिलांनी केलंय, त्यांच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची, त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवायचंय. आणि ह्या 75 दिवसात तुम्ही आरामात जे DMER आहे ती क्रॅक करू शकताय विद्यार्थी मित्रांनो. कुठल्याही प्रकारचं लोड न घेता व्यवस्थित 7 ते 8 तास जर तुम्ही व्यवस्थित टाइम टेबल बनवलं आणि DMER साठी दिला, आरामात एक्झाम क्रॅक होते. सक्सेस अकॅडमीचे जवळपास 2023-24 मध्ये रे बाळांनो, सक्सेस अकॅडमीचे जवळपास 250 प्लस सिलेक्शन्स आहेत. फक्त आणि फक्त DHS आणि DMER मध्ये. जर तुम्हाला प्रिपरेशन मध्ये कुठली पण अडचण येत असेल तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर जे नंबर्स आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून सक्सेस करिअर अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा नका घेऊ, प्रिपरेशन मात्र थांबलं नाही पाहिजे, कारण की ही संधी पुन्हा येणे नाही. थँक्यू व्हेरी मच. आणि नवनवीन सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. आणि लवकरच आपण काय करतोय, एक सिरीज चालू करतोय विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डीप मध्ये काय दिलं जाणार आहे, DMER साठी प्रिपरेशन कसं करायचं याचे स्ट्रॅटेजी सेशन आपण घेणार आहोत. तर नक्की युट्यूब चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे कुठला पण व्हिडिओ येईल सर्वात आधी तुम्हाला ते नोटिफाय होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा नर्सिंग मधल्या प्रत्येक त्या मुलापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचा, सरकारी कर्मचारी बनण्याचं. थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर.